आपल्या वाढदिवसानिमित्ताने आपण एक अनोख्या पद्धतीने उपोषण सुरू केलं आहे। बीड जिल्ह्यामध्ये मस्काजोगचे जे सरपंच होते संतोष देशमुख स्वर्गीय त्यांची 9 डिसेंबर रोजी हत्या करण्यात आली। हत्याच नव्हे तर निर्गुण हत्या करण्यात आली। आणि निर्गुण हत्या ही एका जो कट असतो त्या कट सामील करून ही हत्या केली गेली। आणि म्हणून माझा आज वाढदिवस होता आणि मी जेव्हा संतोष देशमुखांचा परिवार रडताना बघितला, त्यांची मुलीला बघितल्या, त्या भावना बघितल्या आणि संतोष देशमुख सारखा इतक्या चांगल्या माणसाचा जीव जातो आहे आणि तो जीव निर्गुणपणे खून करून जातोय, तर मारेकरी किती खतरनाक हैवान असतील, हैवानाला पण लाजवतील असे त्याने कृत्य केलं आहे। आणि म्हणून या घटनेला जे जबाबदार आहे त्यातला तो कृष्णहंद आहे, अजूनही सापडला नाही पोलिसांना। त्या मारेकऱ्यांची जी आहे त्यांची नार्कोटेक्स व्हायला पाहिजे। संतोष देशमुखांची जी आर्थिक हानी झाली परिवाराची त्यांना 1 कोटी रुपये मिळाला पाहिजे। संतोष देशमुख सारखे जे चांगलं काम करणारे आहेत ते गावागावामध्ये भरपूर लोक असतात, त्यांचा बळी जायला नको पाहिजे। देवेंद्र फडणवीसांकडे मुख्यमंत्री पद पण आहे, गृहमंत्री पण आहेत आणि असं असताना देखील कुणाचा म्हणजे तो कायदा आणि सुव्यवस्था जो आहे तर कायद्याचं राज्य यायला पाहिजे। या सगळ्या मागण्या घेऊन 1 कोटी रुपये त्यांना आर्थिक मदत मिळायला पाहिजे आणि निवृत्त न्यायाधीश जे आहेत त्यांच्या मार्फत ही चौकशी व्हायला पाहिजे, ती समिती व्हायला। आणि जे बसवात केले जे SITचे प्रमुख आहेत त्यांची बदली व्हायला नको पाहिजे, त्याच अधिकाऱ्याच्या कडून न्याय मिळाला पाहिजे। फास्ट ट्रॅकमध्ये हा कोर्टात चालला पाहिजे की मारेकरांना जेव्हा शिक्षा होईल त्यावेळेला समाजामध्ये यांचे जो दबाव तयार होईल, नाही तर गुंडागिरी वाढून जाईल। गावागावामध्ये जी गुंडागिरी वाढते आणि ही जी गुंडागिरी आहे, दहशत आहे, याला नेमकं कारण कोण आहेत, कोण कारणीभूत आहे, हे प्रश्न समाजामध्ये आपण निर्माण होत आहे। आणि एका दलित बांधवाला वाचवायला संतोष देशमुख गेले होते। ते जर ठरवलं असं त्यांनी की गरीब झोपून राहायचं बा, आपल्या गावाचा माणूस मार खातोय खाऊ द्यावा, तर नाही, पण एक सामाजिक बांधिलकी गावातला माणूस ते म्हणून गेले होते। मग त्यांनी इतकं केलं, मारेकरांनी 45 इंचचा गॅसचा पाईप त्याला मूठ बांधली, डोळ्याची मूठ, त्याच्यावरती तार बांधून त्याच्याने वार करणे, 250 वार त्यांनी केले। 250 वारावर समजत त्यांनी त्या जे असतात बरगड्या तोडल्या त्यांच्या छातीवर उभं राहून। त्यानंतर जेव्हा तो पाणी मागत होता, संतोष देशमुख पाणी मागतायत आणि त्यांच्या तोंडात तुम्ही लघवी करतायत, लघुशंका करतायत, इतकं जर खतरनाक काम असेल आणि इतकं जर वाईट असेल तर हे माणुसकीला तर कायमा फासणार आहेच, पण भविष्य हे भयानक आहे। म्हणून या घटनेचा निषेध म्हणून जे समाजमन ज्याला म्हणतो आपण, जर समाजमनामध्ये तुम्ही जर अशाच घटना तुम्ही खपवून घेत असाल तर हे चुकीचं आहे। म्हणून प्रजाक्रांती मोर्चाचा राज्य समन्वयक या नात्याने मी महाराष्ट्राच्या वतीने मी या ठिकाणी खानदेशामधून पहिल्यांदाच माझा वाढदिवस साजरा न करता कुठले गुच्छ नका द्या, काही नका द्या, फक्त याला पाठिंबा द्या म्हणून आव्हान केलं होतं। अनेक लोकांनी, अनेक सामाजिक संस्थांतून अनेक लोकांनी आपल्याला पाठिंबा दिला आहे। माझी एकच मागणी की बुवा या गोष्टीला न्याय मिळाला पाहिजे, फास्ट ट्रॅकवर जाऊन शिक्षा व्हायला पाहिजे। शिक्षा झाली तरच पुन्हा असा कोणाचा संतोष देशमुखाचा बळी जाणार नाही आणि ही जी मारेकरी आहेत कराडसारखे जे गँग तयार करतायत ती गँग तयार होणार नाही, या मागण्या मी केल्या आहे। संतोष देशमुखांचा जे प्रकरण आहे पूर्ण देशभरात गाजलं, राज्यातील प्रत्येक गावामध्ये संतोष देशमुख कोण होते हे माहीत झालं। आपण पाचोरा स्थानिक प्रशासनाला किंवा स्थानिक आमदारांना याच्यातून काय सूचित करू इच्छितो? मी स्थानिक प्रशासनाला एकच सांगितलं, कालच मी पोलीस निरीक्षकाशी चर्चा केली की पाचोरा शहरामध्ये जी गुंडागिरी आणि दहशतचं वातावरण जे तयार होतंय ते सुद्धा व्हायला नको पाहिजे। मी नम्र हात जोडून विनंती करतो आहे। मला काही नाही, मी सामाजिक काम करतो, पत्रकार, राजकारणी, पण या घटना घडायला नको पाहिजे। याला कारणीभूत कोण आहे तर मला जेवढ्या तुम्ही पोलीस प्रशासनाने आपला धाक, दहशत ही त्याच्यावर ठेवायला पाहिजे, ही कायम राहायला पाहिजे। अन्यथा पोलिसाला आणि जर पोलीस निरीक्षकाला जर बघून जर जे गुन्हेगारीचे प्रवृत्तीचे लोक आहेत जे ताठ मानून जात असतील तर हे आपलं अपयश आहे। येणाऱ्या काळामध्ये या गुन्ह्याला आळा बसावा एवढी आम्ही विनंती केली आहे। हो, खरं तर आजचे आमचे सहकारी मित्र आदरणीय सचिनदादा सोमवंशी यांचा आज वाढदिवस आहे आणि वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी स्वर्गीय संतोष देशमुख यांचा जो खून झालेला आहे हा खून संपूर्ण राज्यभर गाजत आहे
आणि त्या संतोष देशमुखाच्या मारेकरांना फाशी व्हावी यासाठी त्यांनी वाढदिवस साजरा न करता त्यांच्या उदात्त हेतूने त्यांनी हे या ठिकाणी आंदोलन उभं केलेलं आहे. खरं म्हणजे त्यांचा हे आंदोलन म्हणजे जनसामान्य लोकांच्या मनातलं एक स्थान त्यांनी निर्माण केलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांनी या मारेकरांना फाशी झाली पाहिजे. आपला वाढदिवस न साजरा करता त्या मारेकरांना फाशी व्हावी म्हणून हे आंदोलन त्यांनी केलं आहे. खरं तर त्यांचा आदर्श सर्वसामान्य लोकांनी या ठिकाणी घेतला पाहिजे. यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने आम्ही त्यांना या ठिकाणी जाहीर पाठिंबा देत आहोत आणि त्यांना न्याय मिळाला पाहिजे म्हणून आदरणीय सचिनदादा सोमवंशी या ठिकाणी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हे आंदोलन या ठिकाणी करत आहे. नमस्कार. आज पाचोरा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आणि पाचोरा तालुक्यातील तळागाळातील जनसामान्यांचे कार्यकर्ते आदरणीय सचिनदादा सोमवंशी यांचा आज वाढदिवस आहे. खरं तर आपण बघतो जे राजकारणी लोक असतात, जे समाजसेवक असतात, प्रत्येकजण आपापल्या परीने स्वतःचे वाढदिवस साजरे करत असतो. परंतु पुरोगामी म्हणवणाऱ्या महाराष्ट्र राज्यात संतोष भैया देशमुख यांचा जो निर्गुण खून झालेला आहे, आज जवळपास 1 महिना होत आलेला आहे, साधारणतः 1 महिना झालेला आहे. तरी देखील त्या मारेकऱ्यांना शिक्षा होण्यासाठी, त्यांना कायद्याच्या राज्यात त्यांना वचक बसण्यासाठी लोकांना, त्यांच्या कुटुंबियांना, सर्वसामान्य कार्यकर्त्यांना, सर्वपक्षीय सर्व समाजाच्या संघटनांना रस्त्यावर यावं लागतं. यापेक्षा दुर्दैव कोणतं? याच अनुषंगाने आदरणीय सचिनदादा सोमवंशी आपल्या वाढदिवसाच्या निमित्त त्यांनी कोणत्याही प्रकारचे फुलं, गुच्छ, शुभेच्छा यांचा स्वीकार न करता त्यांच्यातल्या कार्यकर्त्यांची जी तळमळ आहे ती तळमळ त्यांनी स्मृतिशेष संतोष भैया देशमुख यांना अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी श्रद्धांजली अर्पण करून आपल्या हा अनोखा वाढदिवस त्यांनी साजरा केलेला आहे. खरं तर सचिनदादा सोमवंशी यांच्या कार्याची, त्यांच्या तळमळीची, त्यांच्या वैद्यकीय सेवेची जाण हा तालुका नव्हे तर जिल्हा जाणून आहे. याच अनुषंगाने सचिनदादा सोमवंशी यांनी जो चांगला उपक्रम स्मृतिशेष संतोष भैया देशमुख यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा व्हावी आणि त्यांना एक अभिवादन म्हणून त्यांनी जो उपक्रम राबवला आहे त्या उपक्रमाचं आम्ही स्वागत करतो. मी पाचोरा वकील संघाचा सदस्य या नात्याने आज माझ्यासोबत ॲडव्होकेट चंदन राजपूत, ॲडव्होकेट राजेंद्र परदेशी हे देखील आलेले आहेत. सचिनदादा यांच्या उपोषणाला, 1 दिवसीय लाक्षणिक उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही स्मृतिशेष संतोष भैयांच्या परिवाराच्या दुःखात सहभागी आहोत आणि सचिनदादा सोमवंशी यांनी आज जो अनोखा उपक्रम केलेला आहे त्याला देखील आमच्या शुभेच्छा आहेत आणि आम्ही दादांच्या सोबत आहोत. धन्यवाद.